आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात कुठून होती? झालं चालू. हा चार्जिंग केलं ना काल भावानं. सॉरी गोप्रोची बॅटरी संपलेली त्याच्यामुळे काय ब्लॉग करता आला नाही. दुसऱ्या दिवशीची सुरुवात आपली झाली एले पासून. आम्ही काल रूम बुक केली ती. स्वस्तात मस्त रूम बुक केली आणि इथं एल एमध्ये राहिलो. आता एल पासून आता निघणार आहे. काय घे ना तोपर्यंत मी हे करतो ना. हा काय नंतर लिंक तोडतं. आता आम्ही चाललोय सूर्य बघायला. गिफ्री पॉइंट. त्यानंतर सूर्य बघून हॉलिवूडचं साईन बघायचंय. मला तर काही इंटरेस्ट नाही त्या साईन बघण्यात. हॉलिवूडचं साईन बघायचं. स्पेलिंग मला पण येते पण तरी पण जाऊन येऊ. त्यानंतर बघूया पुढे कुठे जायचं. चालतंय भेटूया नेक्स्ट. नाही थांबा बोलायचं अजून बोलायचं. आता चेकआउट करणार आहे. वाजले किती? 11:15. 11:15 मी चेकआउट करू का तोपर्यंत? हा भेटलेला विचारते तुमचं घर आहे का इथं. लगेच लव कुठे. हॅव गुड नाईट. अरे दरवाजाला मी चेकआउट करतो तोपर्यंत. हा होता आमचा स्टे असा. एक नंबर स्वच्छ. बाय. काय म्हणतोय? हा Did you? You walk here? No, I don't Why know. take a picture? No, it's for me. Oh, okay. I'm sorry. No, you're good. कसं आहे हातात बघितलं नाही की वायू टेक अ पिक्चर. इथे ह्यांना प्रायव्हसी लागते. थोडा काही कॅमेरा फिरवला वायू टेक अ पिक्चर. अरे जाऊ दे. आजोबा होते मी तर बोललो नाही. बघू आता चेकआउट करून तुम्हाला. तर झालं चेकआउट. आता डिपॉझिट होतं $20. ते द्यावं लागतं केससाठी. त्याच्यामुळं अजून येई ना काय अडवलं का. अशा प्रकारे सुरुवात झाली. आम्ही येलो स्टार्ट किक मारली गाडीला. आणि आता आपण कुठं चाललोय बॉईज? माहित नाही मला तर माहित नाही कुठं आता चाललं. आपण हॉलिवूड साईनला चाललोय ते बघण्यासाठी. आणि तिथून लगेचच म्हणजे एकाच ठिकाणी दोन आहे. एक ग्रिफ्टी पॉईंट आहे तिथून सूर्य अख्खा दिसतो. बरोबर ना. सूर्य म्हणजे टेलिस्कोपवरनं असा प्रॉपर सूर्य दिसतो. याचे डोंगर बघता का तिकडं तो बर्फ आहे त्या साईडला तुम्हाला दिसणार. वाळवंट आहे दुसरा. सगळे डोंगर हेन तेन अख्खा वाळवंट आहे. मस्त देवाचं गाणं लावलंय. आता चाललोय पण वाळवंट ऊन खूप आहे. रात्रीची गाणफाड थंडी पण असते आणि दिवसाची गाणफाड ऊन पण आहे. बघू शकता सगळे डोंगर वाळवंटच आहे त्याच्यामध्ये त्यांनी सिटी बेस केली. हळू घे ना. आला 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 आला. दिसल पण ऊन खूप आहे. उन्हाने ऊन घोडा लावणार आहे. इंडियन गाडी खूप चालवतात इकडं. इंडियन देशी सोबत आता एक मुश्किल म्हणजे कठीण परिस्थिती आली आहे. पार्किंग लावायला आम्हाला अख्खा घाटाच्या खाली यायला लागले. ते बी पेड. बघ इथं पार्किंग आहे ज्या आहे. आमच्यासोबत खूप मोठा असं स्कॅम झालं का वाटते. अख्खा घाट उतरून यायचा हॉलिवूड साईन टाकलं आणि त्याला $10 पार्किंग पण द्यायचं आणि वरतून अख्खा हा घाट चढत जायचा. तो तिकडे डोम आहे. साईनच्या ह्याला जायचं आहे. मग आता आमचा असं प्लॅन चाललाय. कारण का 2.2 माइल्स वरती घाट चढून आहे. त्याच्यात एवढा वेळ जाण्यापेक्षा हॉलिवूड साईन बघायची. नेक्स्ट स्टॉप. एवढं खुंकार आहे का ऑब्झर्वेटरी? खुंकार असेल म्हणून तर. अरे आपला उशीर झाला. आम्हाला मेन आम्ही किती वाजता निघाले? 11 वाजता. झोप महत्वाची साठी. हा दिसतोय ना या डोमसाठी आम्हाला अख्खं इकडं पार्किंग करून अख्खा घाट चढून जावं लागणार आहे. त्याच्यामुळे आमचं आता कन्फ्युजन झालंय की काय करायचं काय नाही. काय म्हणताय डाऊनटाउन बॉईज एलेचं?
आमची आता एवढ्या बोच्यात दम नाही, स्कायलाईन तरी बघू. बोच्यात दम नाही की अख्खा हा दिसतं ना, अख्खा हा घाट असा चढून तो डोम, हा का त्या डोमला जायचंय. एक नंबर दिसेल हा. तिथं खाली पार्किंग आहे, अख्खं चढून त्या पार्किंगला जायचंय असंच आहे. आणि त्या डोमवरनं पण हे दिसतं अंदर असं. आत्ता उजेडात तुम्हाला दिसणार नाही, पण ही अख्खी स्कायलाईन आहे एलीची, अख्खा डाऊन आहे. नो हॉलिवूड साईन दिसायला लागली. वी आर ॲट द हॉलिवूड साईन. तुम्हाला जरा दिसली? रस्त्यावर कपडे विकतायत. तुळशीबाग. तुळशीबाग चालू केली नाही हॉलिवूड लेनला. तुळशीबाग बोलते 100ला 2, 100ला 2. आपण जातो ते परफेक्ट स्पॉटला जातो, नाहीतर हा परफेक्टच आहे. तो पण स्पॉट गेला. वाव. आता जवळ येत राहिलं नाही. स्पीड लिमिट 30 आहे परफेक्ट. कसं आहे इथं मामा 100-200 देऊन नाही चालत. मामा डायरेक्ट येतो, प्रेमळ पप्पी देतो अशी टिपकेन. तू आता नको देऊ, पांढऱ्या तू डायरेक्ट भर बिल येईल घरी. पांढऱ्या कागदाशी अशी पप्पी देतो, घे आणि आता दे, मग तुला काय करायचं ते कर. आपली गाडी अशी आहे, हा? मी पण फ्लोरिडा मध्ये हॉलिवूडलाच राहतो, तो जास्त नकली आहे का मग? मोठी माणसं आम्ही, गरीब आपला सॅनडिएगो हॉलिवूडला राहतात, फ्लोरिडा मध्ये, डॅलस, टेक्सास, बरोबर. द हार्ट ऑफ द तुम्ही लोक USA. 5 टॅक्स देतात आणि गरीब आम्ही. बरोबर, ठीक आहे. आम्ही 5 टॅक्स देतो आणि हे किती देतात? आणि पेचे कुणाचा जास्त येतो? एकच टॅक्स देतो. आणि पेचे कुणाचे जास्त येतात? हे चेकचं काय करतो? paycheck matter आहे. तुम्ही एवढे रिच आहेत की तुम्ही टॅक्स असे देतायत, कळतंय का तुला? केळीची झाडं, केळीच आहे एवढ्या. या स्टॉप साईन वर आत घुसो. काय कसं आहे कसं आहे कट? कुठं? लॉस एंजेलिस मध्ये यायला कट द्यायचा आहे. गावात रोड बघा. लेफ्ट. ए लॅम्बो काय उरुस त्याच्यात घर काय क्वालिटी बांधलेत, पण बघा ना पैसे पण घर बघा भावांनो, घर पैसे पण क्वालिटी आहेत bro. हे बघ ह्याचा ह्यानी मोठा घेतलाय, मोठं स्पॉटला घेतलंय. bro. पैसे पण क्वालिटी आहे तिथे. 300 million, 400 million, 500 million. आलो आहे फायनली. हा फायनली हॉलिवूडच्या साईनला. तुम्हाला हॉलिवूडची साईन 1 2 3 झुप दिसते काही? ही अख्खी हॉलिवूडची साईन आहे. या हॉलिवूडच्या साईनला बघायला फोटो. माकडं बघा, माकडं कशी, कसं वाटतंय भाऊ? येताना रोड कसा होता? खतरनाक. काड्यावरच्या गणपतीची आठवण आली मला. अंदर येते, माय बॅड, पण घ्या समजून. मस्त आहे की फोटो व्हिडिओ सेशन झालंय, चाललोय. पण गाडी नो पार्किंग मध्ये लावली आहे. कोणी हेड चाळे गाडीत बसू, गाडी काढू पहिली, तर तिकीट बसायला नको. गाडी चालले देसी काय पूर्ण अजून तिथेच तिथे. पाठी बघून आपली कडक लॅम्बो येते. चुम्मेश्वर स्पॉट आहे का गाडी लावायला? अगं ती हॉलिवूडची साईन आहे. पाठीमागला लॅम्बो आहे, बघू शकता. हॉलिवूड साईडला पोहोचलो आपण. आणि इकडे एक अशी पार्क आहे, एक हॉलिवूड पार्क. आणि इकडून मस्त चिल मारत, कॅम्पिंग विम्पिंग करत आपलं हॉलिवूड साईड बघत एन्जॉय करायचं. ब्रेकफास्ट काय असेल ते. वरतून एवढे खास नव्हते, काय घेतले. हिरवळ खूप इकडे दिसते तुम्हाला, हिरवळ खूप आहे. पहिलं आमचं ग्रिफ्टी होतं, ते तर काही झालं नाही, ते फक्त लांबूनच झालं, कारण का त्याला अख्खं घाट चढून जावं लागणार होतं. त्यानंतर आता हॉलिवूड साईन, त्यानंतर आता सॅन्टा मोनिका बीचला. त्या बीचला आम्ही जाऊ.
आत्ता फोटो काढलेले एक एजंट म्हणजे असं फोटोग्राफर नसतो का त्याकडून, पण आमच्यावरती इथे हॉलिवूड साईन दिसत नव्हती मग परत तिला घेतला आणि परत बोलवलं फोटो. म्हणून आत्ता आम्ही एलेच्या डाऊनटाऊनला चक्रा मारतोय. चक्रा व्हिडिओ काढ ना मयुरी, अशी मस्त बघू शकता. चक्रा मारत मारत आमचं एक मॅटर पण झालं तिथं, तो एकदम उतरल्यानंतर सांगू. बंद कर. काय मॅटर झालं आपलं हॉलिवूडला? मॅटरचा जाऊ दे वेंचर ह्याचा पोचा मॅटर नंतर सांगतो आधी आपण पहिला बघतोय. मॅटर तेच आता आम्ही बघतोय पार्किंग स्पॉट. वॉक ऑफ फ्रेमला आलो आम्ही. वॉक ऑफ फ्रेम म्हणजे काय, स्टार्स सेलिब्रिटीची खाली नावं लिहिली आहेत त्याच्यावरनं चालायचं, म्हणजे एवढं नाव कमवा आणि पाय देऊन जावा आपल्या नावावर बे. आणि तुडून जावा लोकांसकट, कचरा 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 घेत असा विषय इथं वॉक ऑफ फ्रेमला. लाव इथं कुठेतरी ऐक. थिएटरच्या इथं आहे ते सगळा वॉक ऑफ फेम. मग थिएटर ते मागेच होतं आपण जे बघितलं ते. थिएटर आहे तिथून पूर्ण अख्खा वॉक ऑफ फेम आहे. इथं पार्क कर बरं, आपण वॉक करू जरा आता. पब्लिक पार्किंग $25. 25 नाही रोड पार्किंग पण तेवढीच असणार आहे. हा हा रोड पार्किंग इथं कुठं जागा हे बघ इकडं आहे. तर आपण आलो. आता कुठं आलो आपण? तिकडून स्टार्ट करू ना आपण. इकडे पण आहे काय असं? अरे चौकोन आहे वाटतं. लोकांचे तुम्हाला शेट कसे वाटतं ते? चिंग चिंग मेडिंग शेड पहिला ऑलवेज ऑन फायर शेड. तिकडे ते फोटो बिटो काढू असे. इकडून जायचं का इकडून जायचं? सर एका इथून जाऊ ते पेंटिंगला फोटो काढू. मग त्या थिएटर बोलत होता का तू? मग इकडून असं जाऊ. इकडे कशी आहेत नाव बघ. इकडे दिलंय ना चौकोन. स्क्वेअर 2 राऊंड मारायला लागतात मला वाटतं. अरे असं इकडून पण आहे. मायकल जॅक्सनची का तुम्ही खूप मोठे फॅन आहेत का? आपला शाहरुख खान, सलमान खान वगैरे आहेत का? येईल का? शाळेचं मोठं डाऊनटाऊन. सगळे डाऊनटाऊन सेमच आहे भावांनो, काय फरक नाही आहे, फक्त बिल्डिंग्स आणि हे अशा मोठ्या मोठ्या माणसांच्या नावावरनं असं तोडून जायचं आणि ह्याला वॉक ऑफ फ्रेम. हा निहार ह्या अशा मोठ्या मोठ्या माणसांच्या नावावरनं तोडून जायचं. काय उपयोग झाला? आता आहे ते यांचं कल्चर होतं, आपला कल्चरचा कल्चरचा विषय सांगतोय. दाबलाय पण थंडी गाण फटे कशी. काढ जॅकेट काढ. कसं घालून आले पहिलं छान आहे मी. निहार शेठचा डायलॉग काय? निहार शेठ एले बोलते चड्डी खोलते कैसे? बॉयज लेट्स पैसा करते. हे असे नाव आहेत. आणि असंच आपलं काय सिटीत कसं फिरतो, तुळशीबाग, दगडूशेठ, ABC चौक, त्याच्यावरनं असं राऊंड मारायचं आहे. फक्त हे हाय तुळशीबाग आहे. हे मेन थिएटर आहे वाटतं. हे थिएटर बॅक ऑफ द फ्युचर पिक्चर लागला आता. म्युझिक थिएटर वॉइस थिएटर पण असं वाटतं हॅरी पॉटर लागलं. ये ना मग. How much? 10. You can hold it like photo video with a रिअल It's real, bro. काढायचं आहे का? I think I do for other people. We're gonna do one. काढ ना तू. वन टाइम एक्सपिरियन्स. पहिल्याच्या वॉक ऑफ स्ट्रीटला सापात घ्यायचं आता. That's a nice memory. How are gonna pay you? Don't have cash. शेट सगळं करणार आहे आज. रिअल I know. गाणं वाटत आहे बहीणची होती. Two people here. हे लावडे डायरेक्ट ढकलाय. वॉक ऑफ फ्रेम पण घे व्हिडिओ मध्ये. हे लावडे तर माझ्याकडे नको. बघू ना इथं. Can I just walk a little bit? वॉक ऑफ फ्रेम फुल कंटेंट. खरं त्यांना जाऊ दे. बघू इकडे व्हिडिओ घेते ना? हा टच कर ना, व्हिडिओ घेते. घाबरत नाही. माझी बघूनच गाणं फाटते. साप असं पुढे येताना घे. असं गुळगुळीत आहे रे. असलं एकदम तुझ्या ऐकायला माझ्या अंगावर काय येतोय. माझी गाण फाटते.
व्हिडिओमध्ये सगळे येतात. अरे नको रे, एक मिनिट, एक परत. अंगात थरथरते. आय एम स्केर्ड ऑफ स्नेक्स. आय डोंट लाईक स्नेक्स अँड रॅटल्स. लिझर्ड, क्रॉकोडाईल, फक देम. कडली बाहेर. आता मी तुम्हाला किती वेळा दाखवू. तुम्हाला ह्याच्यातली डीजे डीजे कोण आहे हा? खालीद हे बघ, डीजे खालीद. अरे कडक. डीजे खालीद. वॉक ऑफ फ्रेम आहे अशी चौकोनमध्ये, स्क्वेअरमध्ये. बास ना. तुला भीती ना वाटत नाही यार? माझी तर हात लावतात ना. आणि एक चालता चालता आम्हाला एक अशी गोष्ट दिसली. हा स्टार रिकामा आहे. तर ह्याच्यावरती थोड्याच दिवसांनी प्रतीक पारगावकर यांचं नाव येणार आहे. स्टार जिवंत त्यांचं नाव येतं याच्यावर. ते येतात इथं आणि मस्त असं रेड कार्पेट ठेवलेला असतो. हे लोक खाल्लं असं असं काढतात ते त्यांचं नाव दिसायला. फुल सगळी इन्फॉर्मेशन घेऊन आली. कोण होता त्याचा तो चिंके यांचा स्पॅन्युअल होता कुठला तरी. काहीतरी प्लेअर होता. काय कोणते होतं, तुम्हाला actor तो होता? ज्ञान देत होता? नाही रे, मग तो फोटो काढत होता ना आमच्यासोबत आता. हां. तो म्हणतो तुमच्यासोबत? हा, नाही, फोटो काढले तो त्यांनी. बोलतो की माझ्यासोबत फोटो काढ. हां कोणतरी ऍक्टर बिक्टर असेल रे त्यांचा. हां हां. चालता चालता आम्हाला एक कडक How you feel about the भेटले. British? नाव जेनिफर लोपेज. माहिती असेल You didn't like that? ही काय How you feel about this? Let me know, man. You can say what you want. It's a free space. निहारला घेतलंय. Listen, man, we might feel the same way about some people, man. That's इकडे what I'm निहार saying. आहे. What make you? Oh, you really from over there? How's it over there, man? I ain't never been. गुड. What's up with all the street vendor food, man? चल. Missing my food, bro. Do you miss the food? Man, they be looking like they just put a lot of things together. They be slapping on. Look, you know. अशा प्रकारे आम्ही कुठं बसलो? पोपोईजला आत्ता आले. बरं गाण फडे भूक लागले. ऊन बॅग. कुठला आहे तो? बेकनवाला आहे का? तुझा हा असणार चिकनवाला. चिकन एक कुठे चिकन अजून आहे? इथे आहे ना चिकन आणि चिकन. बिस्किट्स. निहार शेड गेले ड्रेसिंगला. तेवढंच अपडेट देण्यासाठी मस्त असं वॉकिंगला डाऊन बघत एन्जॉयमेंट हा करतो. आव्हान चिकन कसं? पानसट आहे. टेस्ट रिव्ह्यू चावना ढो. निहार शेड. हो हा दाखव. हा दाखव. ते तर माहिती. काय चावना ढोटा त्या कुठलं खायचं म्हणलं काय पोपाय. चिकन दाखव. पोपाय द सरते का? सेलर मॅन. पॉप पॉप. चिकन जात नाहीये पण बाकीचे पोपस चांगले आहेत रे. कुठं खाल्लंस तू? सगळीकडे बॅलन्स त्यावेळेस लग्न घालतोस. खाल्ले की आपण याकडे गेलतो की 5,500 रुपयाचं चिकन खातोय आणि घंटा त्याला टेस्ट. भाऊ असं इंडियन रुपीजवर सांगायची गरज नव्हती राहू. आता धांदूक होती लगेच. 5,500 चिकन. 5,500चं चिकन. विचार करणं हे बघा, सोडून हे- मी पण मी अजिबात नाही करत हे- विचार. आणि ते ज्यूसचे वेगळे आहेत काय? ते ज्यूसचे $10 आहेत. 800 रुपये. त्या 800 रुपयाचे ते कोल्ड्रिंक आहेत. 800 रुपयाचे 3 कोल्ड्रिंक. 5,500 रुपयाचं चिकन. पीस नाही, पिसाड काय म्हणतात ते? ब्रेस्ट. संपव लवकर अजून खायचंय. काय खायचं? अरे भोकात बसले भाऊ. जाईना. हजार खातोय तो आता. आणि त्यासोबत एवढे 5,500 रुपये देऊन केचपने दिलं. केचपच्या नावाखाली निहार शेटचा एक्सपिरियन्स आहे. निहार शेट केचपच्या नावाखाली काय दिलं सांगा ना. बोलला काय झालं काय ते तर सांगा. बाबाजी काय सोडलं तिला कल्लीनी. सांग ना झालं काय. अबे तर मी सांगतो लास्ट ते निहार शेट कसं आता ब्लॉग आहे. आपण ब्लॉगर जास्त त्या गेले मागायला. पहिलं देते बोलली, पाठीमागे गेली, 2 मिनटं टाइमपास केला, आली आणि वेगळंच काहीतरी बोलते दिलं. आणि ती परत त्यांनी मागे तू मागितलं ना परत केचप आहे का परत. मग आलो भोपात गेली. फाटून हातात आली आहे. एक पण पीस आहे ना. एवढा मोठा पीस आहे. शिकवणच आहे. एवढा मोठा पीस समजून तुम्ही अर्थ बदलू नका की वेगळंच ह्याचं
चिकन खाते हे सगळे चिकनच आहे. मग तुझं का पाहिजे एका एवढ्या बघितलं का गरिबांचे नाईकीचे शूज दाखवा त्यानं तुमचे. मला एक नजारा दाखवतो. काही वेळी कसली माणसं असतात. तू इकडे बघतो मी बघा कसा आहे झगमग झगमग. माणूस आहे का तो माणूस आहे. फुल एंटरटेनमेंट ना भाऊ चांगलं आहे ना तिकडं सावलीत बसायला बोलतोय फुल एंटरटेनमेंट आहे नुसतं फुल फुल प्राईज घे रे. भारतीय वाटतं बनवायला तो एवढा बघ ना. भारतीय असं त्याला असं जाऊन हाणला असतं ना. जान भारतीय दोघ आले गेला गेला गेला. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो ही ऑन डिलिव्हरी कार्ट आहे. ह्याच्यावरती काय करतात नक्की. ही ऑटोमॅटिक आहे ना. ॲमेझॉनची डिलिव्हरी आहे. डिलिव्हरी बॉय वगैरे तर ए बाई थांब बघ की नाही समोरला बघितलं चालू तर विषय हा ती डिलिव्हरी आहे ना. ती डिलिव्हरी व्हॅन छोटीशी हे टाऊनमध्ये डायरेक्ट ऑटोमॅटिक रोबोटवाली रोबोट ऑटोमॅटिक फक्त ॲड्रेस त्यांचं ते सिस्टीम का साईट बीट काय ते झाडूपड असं जर्नी करून ती बरोबर जाती आणि डिलिव्हर करते. माझ्यासोबत हो काय नाही बघा निवांत चिलमध्ये चालत राहायचं. चिलीमध्ये चालत नाही. आता चिकन दाबून खाल्ले तर आता सुस्ती यायला लागली. सुस्ती आली आहे त्याच्यामुळे कोण दिसते काय बोलतो तुम्हाला. हिरवळ थंडी पण जास्त हिरवळ कसं आहे. कोण दिसती कोण शेड कसा आहे माझ्या गॉगलचा. सिग्नल आहे. माग यांच्या बोलला चेस करू चला आज काहीतरी भेटलाय एन्जॉय. आज कुछ तुफानी करते हैं. तुफानी करते आज कसं आहे मामू. इच्छा गाव सिग्नल बिग्नल शार्प बघायचं थांब ना लावला. हा मागणं माझं आहे ना एवढं सिग्नल बिग्नल शांता नाही बघायचं रे. समोर गर्दी बघ फक्त. इथं काहीतरी मोठा विषय. अरे हार्ड रॉक आहे इथं. प्रीमियर लॉन्च आहे इथं संध्याकाळी. ग्लॅडिएटरचा डॉल्बी सगळे सेलिब्रिटीज येणार आहेत. स्नूप डॉग प्रीमियर आहे. रेड कार्ड काय यायचं हार्ड रॉक कॅफे. हे आपलं आहे भाई. सॉरी हार्ड रॉक. अरे यार सिग्नल येते माझं. शिट माझा व्ह्यू गेला. सॉरी गाईज. हार्ड रॉक कॅफे आणि हे आम्ही 3 माकडं चालत राहिले. सवाल वच्ची सुस्ती आली आहे खरं सांगायचं आलं तर म्हणून काय जास्त झालेलं आहे. चिकन ग्लॅडिएटरचं लावून काय घुमशोत एका प्रीमियर लावून साठी काय आहे तो. तेच ना. थांब जरा इकडनं फोटो घेते.
फुल खतरनाक. हे ब्रो तिथं आज जाऊ शकतो आपण. ऐक काय? त्या सिग्नलवर नाही. जोकर सोबत फोटो काढू ना. काढून नाही कुणासोबत जायचं का जोकर बघ. हे कसे तुळशीबाग सारखं तुळशी बघ मका वगैरे नाही का बुटकडे मका असं हे करून देतात. कांदा टोमॅटो स्पायसी एका ग्लासमध्ये 20 रुपये. हे मॉरिशसचा झेंडा आहे का तो? हॅरी पॉटर. अरे तिथे प्रोटेस्ट चाललंय लावड्यांना. तिकडे प्रोटेस्ट यांचा खालच्यांचा प्रोसेस साऊथवाल्यांचा प्रोसेस. एक काम कर असं टर्न घेऊन निघू तिकडं. हे बघ आईच्या गावात 20% तू हे काढलं असतं. खरं तिथं 50 दे पेक्षा. किती वेळ लागतो विचारायला? तर हाऊ लॉंग इट विल टेक इफ वी से 20 minutes. कसं आहे 30 minutes. ओके. अर्धा तास चाला कॅन्सल. 20 मिनिटं म्हणतोय. हा? 20 मिनिटं लय जातील. मी काढू शकतो. काढायचं का? काय ते अर्धा लावणं 3:30 वाजले. 4:30ला होतं का प्रोटेस्ट बाबा? प्रोटेस्ट काय करायचंय? हे इकडनं कळती मारू चल. प्रोटेस्ट कोण दिसलं असं कोण? मायकल जॅक्सन. गुड टच. प्रीमियर लावून आहे ना. अच्छा काय केले सेटअप बघ. ते कुठे गेला तो जोकर? गेला तो राव. अरे यार नाही नाही नाही, तो तिथे तिथे फुगा घेऊ. पुढे फुगा घेऊ. मला वाटतं तो पैसा मागेला. अरे अरे नकली नोटा. $25 आहे लावडे. 2,500 रुपयाला देतो का नक्की? ए बघ तुळशीबाग. भाई पण या 8चा विषयच खोले काय काही म्हण. अर्धा तास आहे रे. वेळ असला असता ना काढला असता. पैसे द्यायला पण कॅप्टन तो नाही उदास होते कॅप्टन अमेरिकेचा. जाऊ दे त्याला नको. डॉल्बी थिएटरला आलो शेवटी. कोण? छक्का बुक एवढा कुठे? आई झोनी ऐकलंय का? अरे अरे आवड हे भाई खरं करता साप आहे लावडे. लावडे माल फुटतोय तो गाड फाड. हे आपण एकदाच कळतोय तू काय बोलत त्याला? कुठे गेला? तर आपण आता कुठे बघायचं मॅपमध्ये तिकीट सेट चल. 360 काढायचे का? चले काढायचं का तिकडचं? काय? Thank you very much for coming here. Enjoy the live. Thank you for support my art as well. Thank you. ते काय रे कुठलं रेस्टॉरंट आहे ते? समोर काय नसतं जाऊला जायचं. तुळशीबाग. हे सरळ जाऊ आता. सरळ भाई चालू गाडी बशी. सुस्ती आलती. फिरलो गाण फटे. हे काय वॉक ऑफ फ्रेम फटे मोठे फटे एवढं मोठे कितीतरी माईल्समध्ये येते. पार्किंग
पार्किंगला लावलेली, तिकीट नाही बसलं म्हणजे बाद झालं. चालेल ना, चालेल नंतर चालू, घरी जाताना चालवतो, मोनिकावरनं चालवतो. ही आपली गाडी, तिकीट बसले काय आरशावरती बघा, धर ना. आपण आता पाठीमागच्या लांब लेट होणार आहे. फक्त उघड आता, फक्त आणि फक्त लांब लेट व्हायचंय. बहानं लांब लेट. गाडीत बसलोय, पाणी पिऊ द्या. न कुठं आलो आपण? सँटा मोनिका. हे दिसतंय का तुम्हाला? हे सगळं GTA मधले, GTA Vice City. आणि तो तिकडं स्पिअर आहे आपलं लांब, तिकडे चाललो आम्ही. पार्किंग भेटली नाही. सनसेट होईल मला पण चल रे. गाडी काढ. काय एवढा गाडी काढू? शक्यच नाही काढू शकता म्हणजे. पटापट चाला. पटापट. चला बुंगो पळा. इकडे सायकल लेन आहे. इकडे आपण जिथून चालतो तिथून रोड सुरू होतो. बीचवर नाही रे, बीचवर नको, माती जायची. आणि दोन केलंय तिथं. ड्रोन उडवायचा होता. ड्रोन उडवायला गेले. सनसेट बघायला. ड्रोन उडवायचा होता, सनसेट नाही, ड्रोन उडवायचा होता. सनसेट इथं असा सेक्सी दिसलाय ना, मी तुम्हाला ना व्हिडिओ मध्ये दाखवतो. एकच सनसेट झाला. अरे तिकडून तिकडे गेले ना एकदम टोकाला. सेमच आहे एवढं, सनसेट आहे एवढं, त्यात काय फरक? असं झालं. आणि आत्ता ते आले किती, 6 वाजेपर्यंत आमचं पार्किंग होतं. आणि आत्ता बघा किती वाजले. आत्ता ते आलेत. मी व्लॉग तिथं करू नाही शकलो कारण की लय माणसं होती आणि मला लाज वाटली व्लॉग करायला. गाण नाही, थोडी हे झालं म्हणून मी व्हिडिओ काढले, फोटो काढले. 2 महाराष्ट्रीयन पोरग भेटली. UTC पुणे कोथरूडचे. हा कुठं? UTC तो पाळणा. मग काय आता तो पण होऊ पण. शकतं, काय बोलतो? मग जावं की मग. आता पण होऊ शकतं, बरोबर ना? सायकल येते तिकडे चला रे काकडी. अरे लवडा काय ना भावांनो, अशी घाण परिस्थिती चालू झाली आहे की जवळजवळ अर्धा ते पाऊण तास झालं आम्ही फक्त या गाडीचे इथं थांबलोय. पाऊण तास नाही, 5-10 मिनिटं. आहे एवढं 15 ते 20 मिनिटं झाले. 20 मिनिटं झाले. 20-25 मिनिटं झाले. 25 मिनिटं झाले. पण ही झाडू पट्टी की सुटाना ना, आणि तो सिग्नल पण व्हायना ना. आणि ही गाई पण फोटो काढते ती. काय बोलायचं मयूर शेठ? काय काय बोलायचं म्हणताय? त्यांच्यात मागे केवढी रांग लागली असणार विचार करून. मागं गाण फटे. तू सगळीकडे बीप टाक आता. जाऊ जात चिडचिड व्हायला लागली. तू वेगळ्या ट्रिप मध्ये गेला का? अरे लय घाण बसलं रे ते. पोलीसवाले की काय भाई जरा चुकून माकून अडकला असतो ना त्या दोघांमध्ये तर घंटा पोलीस पण काय करणार. सिग्नल सुटला. आणि त्यानंतर आपण तशी रिवर्स टाकली, भाऊंनी आडवीच टाकली गाडी हा ना. आणि अख्खा ब्लॉक करून टाकला. तिकडनं आपण बघितलं तर रिव्हर्स घेतल्यावर बसली असते आपली पुढे. लय घाण, लय बेकार सीन होता. आता जवळजवळ आम्ही 15 ते 20 मिनिटं अडकलो असं. आणि त्यानंतर जरा रिवर्स नसती घेतली तो होतो मग भयंकर अडकलेलो. आता हे काय सर खाली अरे बाय अरे बाय बेकार. आता सांडलो असतो मी ह्याच्यात. ब्लॉग बनवते बाय हो गया था. तुमच्यासाठी पडलो असतो. समजलं का लावड्या? तो रस्ता का चुकलो आपण?
नाही नाही कारण की हा, आपल्याला आपल्याला टेस्लाने धरायचं होता. दोन टेस्लांनी बागला धरायचं होतं. इथून पण जाऊ शकतो परत, पण नाही गेलो. इवन यांनी पण ऐकलं असतं आपण स्पेअर ते करायला गेलो असतो. पण ते पण नाही, आपल्याला ती trip घ्यायची होती. कॉट केला होता रे, कॉट लावडा कसला धरला होता बेकार बेकार ट्रिप एवढ्या ट्रिपा दिल्या त्या आयुष्यात नाही विचारू शकत. आणि हा ड्रायव्हर आमचा त्याच्यामध्ये बोलतोय की त्याला मागं घ्यायला तर आपण तिघं ओरडत होतो रोड इज ब्लॉक, रोड इज ब्लॉक. त्याला काय घंटा माहिती आहे रोड इज ब्लॉक. नाही त्याला नव्हतं बोल, मी म्हणजे मागच्याला ते- बोललो होतो. मी मागच्याला बोललो होतो reverse अरे घ्यायला. लावड्याला पण त्याला कळायला पाहिजे ना त्याला विषय कसं काय कळणार लावड्या, त्याचे सिग्नल त्याचे हा मयूर आपण परत आलोय. विशेष नाही, तू परत आला, आम्ही आता पहिल्यांदा आलोय. या दोघांची फरमाईश होती. माशांची खुशबू यायला लागली आता इथं. इथूनच नाही पुढून जाऊ. कोकणची वाईब आली का रे? कोकण मासे 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 पुढे यार शेट आणि वनस एवढं काय आलंय वन टाइम एक्सपिरियन्स. आपण रेस्टरूमला जाऊन यायचं का तोपर्यंत? हे इथे चल ना, तू तोपर्यंत चौकशी कर ना. कसं होता, कसं होतं आईच्या गावातला असं मारेल मध्ये मध्ये खूप करतात. इथून नाही पुढून भारी दिसतं. पुढून भारी दिसतं. अरे नाही वाटतं गोड होती पण हा यार गोड होती. आपण अप्रिशिएट करू, इंस्टाग्रामवर फॉलो करू आपण. तकिशा अरे हा मागातपासून पेंटिंगच करतोय. चेंजेस करतोय काय? चेंजेस करतोय यार. लेटर लिहायचं का तुम्हाला लव? हे बघ अरे लवडं लाटा बघ ना काय दिसतं ते. त्या कलर म्हणून असे चमकतात आहे ना. आपण रेस्टरूमला जाऊन येऊ ना पुढं. चला रेस्टरूमला जाऊन येऊ. बघितलं की सनसेट ना बघितला, सनसेट झालं तर मिळतो. अशा प्रकारे आमचा हा सँटा मोनिका पण झालाय बीच. सगळं आता संपलं. आता डायरेक्ट सॅन डिएगो. मग तिकडनं भाऊ जातील डॅलस. एवढं पेट्रोल शेट जातील. किती जायचं बसल? अजून 20 टाकून घेऊया काय? बघू ना डायरेक्ट आता फुलच करू ना. फुल नाही फुल आहे का? फुल नाही 20 टाकू. 20 टाकून होईल. पर सॅन डिएगो मध्ये टाकू कमी चालतंय, perfect. तिथून चल इथे गाडी कुठे? एव्हरीथिंग वर्कआउट विथ CRV मेसेज आलाय. मेसेज आलाय. NPL पोचल अरे आरामात पोचू. पेट्रोल पंप असतात ना, तेच बोललो ना. पैसे घ्या. रोमियो दे कोड़ गड्डी काले रंग दी, रोमियो दे टप च बंदूक हुंदी ऐ, ताई लली चली नहीं ओ मुरे खंग दी. In 1,000 feet, आता शेवरॉनच्या काय शुगर आहे. कॉफी माते क्रीमर आहे तो. क्रीमर. अरे हॉट चॉकलेट मध्ये क्रीमर नाही लागत. फक्त हॅलो चॉकलेट मध्ये नाही बोलतो. हा तर मी काय म्हणतो होतो आता आम्ही गॅस भरायला थांबलो. कुठला आहे पंप आहे? शेवरॉन. याचे स्ट्रगल करतात कॉफी डिसाईड करायला 2-3 मिनटं घेतले. हॉट चॉकलेट एवढ्याचं दाब. कॉफी झाली आहे मस्त.
ते स्टरर घे ना हलवा. नाही टाकलं ना काही विषय नाही. आणि तुला माहिती का हे वॉटरमेलन हे घेतो ना आपण ह्याच्यात वाईन मिक्स असते. सगळ्यामध्ये नसते. आपण त्या दिवशी वेगसला मला वेगळा विषय होता. चिप्स काय आहेत गाडीत ना घ्यायचं घ्या अजून बघ लवकर बोल. घे ना घ्यायचे तर घे ना तुला. घे चिटोज बिटोज घे काय ते लेस ते चिटोज चिप्स सगळे संपले रे आपल्या कमी पडले म्हणजे. चिटोस बिटोस नको तू चांगला डोरिटो खाणार बघ. डोरिटो एक घे. स्पायसी. आता शेंगदाणे घ्यायचे का? शेंगदाणे घ्यायचे का शेंगदाणे? असा पेट्रोल पंप स्टॉप बोल. तिकडे आपली गाडी लागली स्पॉटला. काय घेतो हे घे ना हे खालचं चिटोज कुरकुरे टाईप. मग एवढे चिप्स आहेत ना मग उचल की. अनियन रिंग्स घ्यायची का सर्वात बेस्ट? हा रिंगचा नसतो कुठलेला चिप्स डिसाईड करायला आम्हाला वेळ लागतोय. चिप्स आता खरं खोटं आहे का नाही तुम्हीच सांगा. कॉफीचं मला दाखवता नाही आलं पण आता चिप्सला किती वेळ लागते. बरं झालं नाही झालं. कसं आहे मस्त सेटअप गुलाबी थंडीमध्ये मस्त पोरं ओरिओ खातात ते. हा निहार शेट पण तरी पण प्रतीक पालकर हरामी आहे. खूप हरामी आहे. तुम्हाला वाटते? मला वाटणार नाहीच ना. गुलाबी थंडीत मस्त कसं वाटतंय? डीप 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 करून खायचं का तुम्हाला? डीप करून एक बाईट घ्यायची एक किट घ्यायचा. कसं आहे बघ तुमचं ट्राय करून बघ. व्हाईट चॉकलेट कॅरमेल व्हाईट चॉकलेट आहे ना. व्हॅनिला फ्लेवर लागतो रे. व्हॅनिला टाकला ना. थोडा व्हॅनिला टाकलाय थोडा हेझलनट टाकलाय. एक ठोकला. आपली गाडी आहे येडे. ह्यांना मेक्सिकनला लय गाड्यांचा शॉक आहे वेगळं. मस्त गेला नाही पण मस्त होती गाडी. स्वीट गाडी मस्त केली बघू शकता. होंडा गोड आहे. एवढ्या हॉट चॉकलेटपेक्षा माझं एक नंबर आहे. हॉट चॉकलेट आपल्या फेवरेट आहे. गोड आहे. गोड नाही तो आणणार आहे. तर अजून पण फ्लेवर टाकून घ्यायचे ते एवढं आणतो बघ. खाल्लंय मी एवढं मला नाही आवडलं. गोड हॉट चॉकलेटमध्ये अजून काय फ्लेवर टाकून डॉलर ट्री. अरे गरम पाणी मंचुरियन खायचं कोणाला? आतमध्ये गरम पाणी आहे. तू तिकडं आणलंच नाही भोसडीच आहे. आणि सांगतो मंचुरियन खायला. डोरेटो कुठे? प्रत्येकने कुठे गाडीवर ठेवला नाही. अजून एक एकच आहे स्पायसीवाला. हे वाटतं आपल्या इंडियाकडे एकच चीज भेटतो तिकट. अरे कलर मागतात भेटतात ते तिकट दिसणार राहतो. एवढ्या लाल म्हणजे तिकट. कॅब बुक कर ना. काय कॅब बुक कर ना. भावांनो अशा प्रकारे आमची ही ट्रिप झाली आहे. श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती हर हर महादेव. अशा प्रकारे ही अशा प्रकारे ही ट्रिप एंड झाली आहे. It's not a comfortable drive. To drive like 2, 3, 4 hours sitting in that car, especially the person in the back seat, is very, very uncomfortable. अशा प्रकारे संपलेली प्रवास. संपला प्रवास आता काय आमचा चार नाटक राहिले. सुखरूपपणी. एकदम मजा आली. पण स्वामी समर्थांच्या कृपेने सुखरूपपणे 4 दिवस काय म्हणतो फुल ट्रिप एक नंबर एकदम एन्जॉयमेंट. खतरनाक. किती आम्ही जवळजवळ 1,500 किलोमीटर जाऊन आलो. आरामात 4 दिवसात पण काय काय 1,500 ते 1,600 किलोमीटर जाऊन आलो. हे बघू शकता मजा आली. बोरिया बिस्तर. बोरिया बिस्तर. एक नंबर प्रवास झाला. एक नंबर. काय नाही तुम्हाला लवकरच आता ब्लॉग येईल. त्यामध्ये बघा फोटोज तर इंस्टाग्राम फोटोज तर धिंगाणा. फोटोज किती झाले असतील आपले? 1000 झाले असतील. घरी जाऊन कपडे धुवायचे आणि उद्या काम आहे.
उद्या कामाला पण निघायचं आहे. फोटो सिलेक्ट हे सगळं करणं. उद्या 1 वाजता काम आहे. बघू घरी गेल्यावर तू बोलू थोडं. ठेवतो. काय म्हणतो इकडे की आपला पार्टनर होता तो. आपला पार्टनर कसं इथंच ठेव कुठेतरी. आपण कुठेतरी भेटत राहा चौथ्या पार्टनरला आपल्या. आम्ही आता दोघं जाऊ. पाणी बिनी टाकत राहतो होत्या पाट्याला. पाजत जरा करू का लाईट इथं. आमचा चौथा पार्टनर होता त्याला तिथं ठेवला कारण का आम्ही 3 जण होतो आणि 1600 किलोमीटर जायचं होतं म्हणून आम्ही एक दगड काम बिघडा मला नको होता. म्हणून एक दगड आम्ही चौथा पार्टनर म्हणून घेतलेला. रूट्स आपले सोडायचे नाही मूळ असावा ते खरं आपले रिलीजन. काही करावा. US मध्ये येऊन आपण काय हायफाय नाही झालं. ए, चल काय होत नो ब्रो समथिंग इज देअर. फायनली लाईक ऑलवेज आपण कुठं आलोय. निहार शेठ होम सी होम ला होला. काय म्हणताय तुम्ही 2 शब्द बोला खूप आपल्या भावांसाठी. काय सांगताच कसं झालं 4 दिवसाचा प्रवास साथ दिली. पण थकवा आला नाही गाडीवर. म्हणजे एनर्जीची कमीच नाही. अजूनही बोलले ना चला सॅन फ्रान्सिस्को. अजून जर नाही आत्ता गाडी काढून जाऊ शकतो. अजून 1 दिवस सुट्टी असती ना तर आम्ही सॅन फ्रान्सिस्को आमचं 1 नंबर झालं असतं. हा आमचा सगळा बोरिया बिस्तर असाच ठेवून आलतो. मजा आली पण भाई. हा 1 नंबर. आयुष्यभर आठवण राहणार. आता बघू पुढची ट्रिप कधी होती कुठं तुम्हाला होती भेटूया पुढच्या आणि आपल्या भावांसोबत कधी होती पुढची ट्रिप. होईल आता डायरेक्ट इंडिया. राईट न्या इंडिया इंडिया फिरू आता. कोकण फिरायला. भाई मी येणार आहे तुला. चला बाय भेटूया आपण पुढच्या ट्रिप मध्ये.